नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजनाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। मांडणी करण्यापूर्वी आपल्याला पूजेजवळील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे आपलं संपूर्ण घर पवित्र आणि शुद्ध होतं। त्यानंतर त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवायचा। त्यावरती शक्यतो नवीन लाल रंगाचं वस्त्र टाकायचं। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। बाकी तुम्हाला काही सजावट करायची असेल, लाईट्स, फुलांच्या माळा, ते तुम्ही करून घेऊ शकता। त्यानंतर पाटावरती एक स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे। तुम्ही फोटो ठेवू शकता, मूर्ती ठेवू शकता। त्यानंतर पाटाच्या दोन्ही बाजूस 2 समई ठेवायच्या आहेत। लक्ष्मी पूजनामध्ये समईचा पण एक मान असतो। आता आपण कलशाची स्थापना करणार आहोत, तर त्यासाठी माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला तांदळाची रास घालायची आहे। तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढू शकता किंवा अष्टदल कमळ काढू शकता किंवा एका प्लेटमध्ये पण तांदूळ ठेवू शकता। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण कलशाची स्थापना करणार आहोत। कलशामध्ये 80% स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यानंतर कलशावरती आपल्याला ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम काढून घ्यायचे आहेत। कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल, एखादी दुर्वा टाकायची आहे। त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला शुद्ध तुपाचा दिवा ठेवायचा आहे। या दिवशी माता लक्ष्मी बरोबरच काही देवांची पण पूजा केली जाते। गणपती बाप्पा, भगवान कुबेर, श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती असो, आपले कुलदेव असो। त्यासाठी इथे मी माता लक्ष्मीच्या समोर अशी 2-2 विड्याची पाने ठेवली। त्यावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण काही देवतांची स्थापना करणार आहोत। मी आता तुम्हाला फक्त पूजेची मांडणी दाखवते। हे देव तुम्ही अशाच पद्धतीने मांडून घ्या आणि पूजा करताना मात्र या सर्व देवांना आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर हे सर्व मी पूजेच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तो व्हिडिओ नक्की पहा। पहिल्या विड्याच्या पानावरती मी गणपती बाप्पांची स्थापना केली। दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र याची स्थापना करायची आहे। तिसऱ्या विड्याच्या पानावरती भगवान कुबेरांची स्थापना केली। या दिवशी महालक्ष्मी सोबतच कुबेराचे देखील पूजन केले जाते। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर ती पण ठेवू शकता। आणि चौथ्या विड्याच्या पानावरती आपल्या कुलदेवाची किंवा सर्व देवांची म्हणून एक सुपारी ठेवली। पूजा झाल्यानंतर मग आपल्याला माता लक्ष्मीला एक लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो। या दिवशी धान्यांच्या राशीची पण पूजा केली जाते। तर अशा प्रकारचे सुगड बाजारामध्ये सहज मिळतात, ते तुम्ही घेऊन त्यामध्ये धान्य भरून ठेवू शकता। किंवा नाही मिळाले तर आपल्या वाट्यांमध्ये पण तुम्ही धान्य भरून ठेवू शकता किंवा धान्यांच्या राशी घालून ना त्यांची देखील पूजा करू शकता। तर आपल्याला यामध्ये 5 प्रकारचं धान्य किंवा 7 प्रकारचं धान्य भरून घ्यायचं आहे। यातील एका सुगडामध्ये मी धणे भरून घेतलेले आहेत। तुम्ही एका वाटीमध्ये पण धणे ठेवू शकता, मात्र या पूजेमध्ये धणे नक्की ठेवा। या पूजेत धणे खूप महत्त्वाचे आहेत। तसेच या दिवशी आपल्याकडे लक्ष्मी स्वरूप जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील, पैसे असतील, त्यांची देखील पूजा केली जाते। तर तुम्ही ते सुद्धा पूजेमध्ये मांडायचे आहेत। तसेच या दिवशी याच खऱ्या लक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि ती म्हणजे केरसुनी किंवा झाडू। अशा पद्धतीची केरसुनी आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे। माता लक्ष्मीच्या समोरच आपल्याला एक जोड पानाचा विडा ठेवायचा आहे। त्यावरती 5 प्रकारचं विड्याचं साहित्य ठेवायचं। मला जागा नव्हती म्हणून मी मागे ठेवला, तुम्ही लक्ष्मीच्या फोटोजवळ ठेवू शकता। तसेच या दिवशी 5 प्रकारची फळं किंवा कोणत्याही प्रकारची 5 फळं ठेवायची आहेत। आपले पासबुक किंवा आपल्याला वर्षभरासाठी लागणारी हिशोबाची डायरी पण आपण या पूजेमध्ये ठेवून पूजा करायची आहे। पूजेमध्ये अत्तर घेतला असेल तर तो लावायचा। त्यानंतर शेवटी नैवेद्य ठेवायचा असतो। एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही गुळ किंवा लाह्या बत्तासे भरून ठेवू शकता। त्यासोबतच लाह्या बत्तासे तर आपल्याला या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये लागणारच आहेत। दूध साखर सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर मिठाई वेगवेगळ्या प्रकारची ठेवू शकता। आपण जो काही दिवाळीसाठी फराळ बनवला असेल तर त्याचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळी असे पदार्थ तुम्ही फराळामध्ये ठेवू शकता। सुकामेवा नैवेद्यामध्ये ठेवू शकता। नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला एक छोटासा तांब्या भरून ठेवायचा आहे। पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायची आहे आणि शंख घेतला असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे।
अशा प्रकारे छान अशी आपण पूजेची मांडणी करून ठेवली की आपल्याला पूजा पटकन करता येते। ही पूजा कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने आणि विधिवत याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता। बाकी या पूजेमध्ये तुम्हाला काही वेगळी सजावट करायची असेल तर ती तुम्ही करून घेऊ शकता। आणि शेवटी ना आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे। तुम्ही दिव्यांची आरास करू शकता, फुलांनी सजावट करू शकता किंवा लाईट्सच्या माळा लावू शकता, पण दिव्यांची आरास वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक करा। तर येत्या लक्ष्मी पूजनला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लक्ष्मी पूजनची मांडणी नक्की करा, तुम्हाला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटेल। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।